हा आपल्या रेतीचे राजे महामानव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा त्यांची उद्या 396वी जयंती आपण या ठिकाणी मोठ्या आनंदात अशी साजरी करणार आहोत। त्याचप्रमाणे आज 10वीचा निरोप आणि SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभाचे कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आजच्या या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री वत्सरे सर, त्याचप्रमाणे माझे शिक्षक श्री सानप सर आणि माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, तर इकडे लक्षात घ्या 20 तारखेला आपला मराठीचा पेपर आहे, पहिलाच पेपर आपल्या SSC बोर्डाचा आपल्या विषयापासून चालू होतो। तर 10वीच्या विद्यार्थ्यांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर आपण जर पाहिलं तर ही जी स्टेज व्यवस्था आपण पहिल्यापासून पाहत आलो, कार्यक्रमाची सजावट आकर्षक रूप देण्याचं काम सर्वात जास्त 10वीच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि कोणतीही लाज नाही। त्यांना सांगितलं 17च्या घड्या घाला, झाडू मारा, सगळे विद्यार्थी अतिशय प्रामाणिक या कामामध्ये आणि त्यांच्यामुळेच या शाळेला आपण शोभाले असे देखील आपण म्हणतो। त्याचप्रमाणे त्यातील जर पाहिलं तर श्रवण असेल, वाक्यकर असेल किंवा सर्वच विद्यार्थी जे काही काम सांगेल ते नेहमी आमच्या सोबत असायचे, आमच्या पाठीमागे आमच्या सावलीसारखे उभे असायचे। तर काय काम करू, आम्हाला काम सांगा। तर इतके आज्ञाधारक विद्यार्थी आम्हाला परत भेटले नाही। त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचा जो संघ आहे कबड्डीचा, तो तयार करण्याचं काम धीरजने केलं आणि दुर्दैवाने आपल्याला यावेळेस जिल्हा क्रीडा स्पर्धा खेळता आला नाही, पण तरी त्याची प्रॅक्टिस या ठिकाणी अतिशय दमदार चालायची आणि आम्हाला नेहमी वाटायचे हा संघ जर उतरला तर नक्कीच बक्षीस आपल्या शाळेसाठी मिळून देईल। पण त्यांनी देखील कॉलेजला ही संधी इथं मिळाली नाही, कॉलेजला त्याचं चीज करा, कॉलेजला तुम्हाला अनेक संधी मिळणार आहे। कॉलेजमध्ये स्वतःहून भाग घ्या, स्वतःहून नाव द्या की मला खेळायचंय, मला कबड्डी खेळायचंय आणि त्या ठिकाणी पुढे या। वाड्यासारख्या कॉलेजला गेले तर प्रशस्त मैदान आहे, त्या मैदानाचा तुम्ही लाभ घ्या। म्हणजे असे अनेक कॉलेज आहेत। त्याचप्रमाणे आपण जर डान्स पाहिला तर श्रेयांश श्रुती नेहमी आपले ठरलेली, बाकीच्या मुली तर सर्वात चांगल्या डान्स करतातच, पण एकदम ओठावर नाव येतं या 2 मुलींचं। आणि 5वीपासून मग ती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतो, कोणताही कार्यक्रम असो, त्यांना पुढचं सरांनी सांगण्याचा अवकाश त्या लगेच रेडी आणि इतक्या सुंदर डान्स त्यांनी आतापर्यंत केलेला आहे। अतिशय छान असं आपल्या स्टेजला त्यांच्यामुळे शोभाले असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। ड्रेपरी स्वतः करून येणार, स्वतः इतक्या हसऱ्या चेहऱ्याच्या, आम्हाला त्यांचे खरं नक्कीच आठवण येईल की इतक्या हसत मुली आम्हाला परत अशा डान्स करताना आता यापुढे दिसणार नाहीत या स्टेजवर। त्यांना भलं मोठं स्टेज कॉलेजचं पुढे मिळेल भावी जीवनामध्ये। त्या चांगल्या त्यांच्या एक अभिनय क्षेत्रात नृत्य कलेत पारंगत होतील यात काही शंका नाही। असे अनेक विद्यार्थी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कोरोना काळानंतर आपल्याला या विद्यार्थ्यांना घडवणं खरंच अवघड होतं आणि अशाही परिस्थितीत हा विद्यार्थ्यांचा दोष नाही का हे मुलं एवढे वात्रट कशी, एवढे बंडखोर कशी काय, तो त्यांचा दोष नाही, तो परिस्थितीचा दोष आहे। आपल्यावर कोरोनाचं संकट आलं, शाळा बंद होत्या, अशा परिस्थितीत विद्यार्थी शिकले, त्यांना ज्यांना वाचता येत नव्हतं त्यांना जिजा मॅडमने शिकवलं आणि तुम्हाला बाहेरचा आनंद घ्यायचा असेल तर योजक संस्थेने पुढाकार घेतला। म्हणजे अशा प्रकारे आणि ICTच्या ठाण मॅडमचा मात्र त्यांचा जास्त संपर्क आला नाही, कारण ICT हा विषय तर 9वीपर्यंत होता, पण तरी त्यांनी वारंवार तुमचं निरीक्षण केलं। असे हस्ती खेळते बाग उपस्थितीने हे सगळ्यात चांगले आणि तुमच्यामुळे आम्हाला पुढचे कारण या पुढे घ्यायची म्हणजे भीती वाटते की हे मुलं येतील का। आणि 23 तारखेचा जो कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण समारंभाचा, हे विद्यार्थी उपस्थित राहतील, त्याच्यासाठी सर्टिफिकेट लेखनाचं काम चालू आहे। आदर्श विद्यार्थी, आदर्श खेळाडू, त्याचप्रमाणे या वर्षीचा बेस्ट ऑलराऊंडर, बेस्ट डान्सर
अशा अनेक आवड तुमच्यासाठी आहेत. त्याचप्रमाणे 26 जानेवारी माजी विद्यार्थ्यांनी 26 जानेवारीला घोषणा देखील केली रोख बक्षिसांची. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने फुटकर सरांनी देखील तुमच्यासाठी अनेक भरघोस बक्षिस मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ती बक्षिस देखील तुम्हाला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही वर्गात येतो, तुमच्यावर रागवतो. रागवणे आमचं काम आहे, नाही तर आम्ही आमच्या शिक्षकीपेक्षा न्याय देऊ शकणार नाही. तुम्हाला जर घडवलं नाही तर आमचं काय घेऊ? तुम्हाला मारलं नाही, हटकवलं नाही, योग्य या वेळेत मातेला ज्याप्रमाणे गोळ्याला आधार केला नाही तर आमचा काय उपयोग? इथे शासनाने आम्हाला कशासाठी नेमलंय? त्यामुळे आम्ही प्रेमाने रागवत असो, पण तुमच्या कल्याणासाठी. याच्यात कोणताही द्वेषभाव हेतू असं काही नाही. तुमचं कल्याण हो, तुम्ही भारताचे चांगले नागरिक बनव, भावी जीवनात यशस्वी बनव, यासाठी आम्ही सर्व शिक्षकांनी प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे काही विद्यार्थी दुखवले देखील जातात. हे वय तरुण आहे, तुमच्यामध्ये जे तरुणपणाचा गुण आहे त्याच्यामुळे तुम्हाला साहजिकच थोडा रागही आला असेल, पण तरी आम्ही तुमच्यासाठी कष्ट करत राहिलो, तुमच्यासाठी धडपडत राहिलो की आमच्या मुलांना एक मिळालं पाहिजे. विशेषतः तुम्हाला फुटकर सरांचं जास्त जाणवलं असेल की तुमच्यासाठी वेळोवेळी स्पर्धा असो, कार्यक्रम असो, तुम्हाला वाव देणे असं स्टेजवर तुम्हाला एक वेळ मी मागे सांगितलं की कमी मार्क पडले तरी हरकत नाही, पण तुम्ही पुढे या, बोला, पुढे या. समाजामध्ये तुम्हाला एकट्याला फेस करायचे, त्यावेळेस तुमचे आईवडील, तुमचे मित्र तुमच्या सोबत नसतील, पण तुमचं यश गाठण्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागणार आहे. आणि हा आदर्श आपल्या समोर ही जी मोठी प्रतिमा लावलेली छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांचं जर सांगायचं गेलं तर त्यांच्याकडून आपल्याला हे शिकायला मिळतं की सर्वच लढाया आपल्याला रणांगणावर किंवा त्या ठिकाणी विजय मिळवणे अशक्य आहे. सगळ्याच लढाया आपल्याला मैदानावर जिंकता येत नाहीत. काही जे विजय असतात ते तळ हातातील वाघ नटांमध्ये दडलेले असतात, की जे औरंगजेबाचा कोठडा बाहेर काढून आपल्या लाखो फौजेचा त्यांचा धुवा उडवू शकतात. असे चातुर्य त्यांच्याकडे होतं आणि हा चातुर्य गुण आपण घेतला पाहिजे. त्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य जर पाहिलं तर जगदम 1630 ते 1680 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांचा प्रत्येक दिवस हा तेजोमय प्रसंगाने घडलेला आपल्याला दिसून येईल. मग ते सुरतेची लूट असो किंवा आपल्या लाल महालामध्ये शाहिस्ते खानाची बोटं छाटलेली असो, त्या ठिकाणी दिल्लीतून जेव्हा त्या ठिकाणी औरंगजेबाने त्यांना कैद केलं होतं, त्या ठिकाणी अतिशय हुशारीने तिथून परत आपल्या महाराष्ट्रात येणे असो, अशा अनेक प्रसंग त्यांनी आयुष्यात घडवले. ते एकच दिवस शांत बसले नाही आणि अशा प्रकारे त्याच्यामुळे त्यांचं कर्तृत्व आज आपल्या समोर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्यांचं कर्तृत्व घ्या, त्यांची चाणक्य नीती घ्या आणि तुम्हाला या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेला बसताना तुम्ही त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांना डोळ्यासमोर आठवा, आपले गुरुजन आठवा आणि चांगल्या प्रकारे पेपर लिहा आणि या ठिकाणी आपल्या विद्यालयाचा निकाल 100% लावा. आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, त्यांचं रूप, 8वें रूप नेहमी आपण त्यांच्या विजयाची, त्यांचं तुम्हाला जर भविष्यात त्यांची चांगली चांगली पुस्तकं आहे, जानता राजासारखं नाटक आहे ते बघा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आपल्यात घ्या. असे अनेक महामानव आपल्या या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. तर त्याच्यापैकी मराठा साम्राज्याला उभं करणारं, हिरवी पताका संपूर्ण भारतभर नव्हे तर जगात फडकवणारं असं हे महान व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आपल्या आराध्य दैवत म्हणून, महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून आपण त्यांची नेहमीच त्यांना आदर करतो, त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. आणि सांगायचा मुद्दा हा की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, शिवनेरी किल्ल्यावर, त्याच परिसरात माझं गाव आहे. मला त्याचा अभिमान आहे की शिवजन्मभूमी मध्ये आम्हाला त्या ठिकाणी आमचा जन्म झाला. आम्ही त्यांचं खरंच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या ठिकाणी जन्म होतोय तिथं आमचं गाव आहे आणि त्या गावामध्ये आम्हाला तो तिथून तर किल्ला दिसतो. आम्ही नेहमी
तो शिवनेर गेला पाहतो आणि आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. विद्यार्थी मित्रांनो, वेळ खूप झालाय. तुम्हाला तालुका परिषदेच्या शुभेच्छा. तुम्ही सर्वजण खूप चांगले आहात. चांगलेच राहा, चांगले बना, खूप मोठे व्हा. आम्ही जेव्हा तुम्हाला कधी पाहू भेटू तेव्हा आम्हाला आनंद वाटला पाहिजे. हा माझा विद्यार्थी, हा आज कलेक्टर आहे, लाल गाडीमध्ये, हा माझा विद्यार्थी, हा चांगला खेळाडू आहे.